जय शिवराय मित्रांनो, मी मराठा आंदोलक बाबाजी चासकर, मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुकारलेला मुंबईतील आरक्षणाचा जो लढा आहे, गेली आजचा 4था दिवस आहे, हा लढा चालूच आहे। मी सर्व मुंबईतील सकल मराठा समाजातील, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील एक मराठा समाज बांधवांना आव्हान करतो की आजची परिस्थिती ही खूप नाजूक आहे आणि आजची परिस्थिती नाजूक आहे। राज्य सरकार आज आपल्याला भडकवत आहे आणि पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे, मिलिटरी कामाला लागलेली आहे। तरी सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की मनोजदादांनी जे आंदोलन पुकारलं आहे ते शांततेच्या मार्गाने आपल्याला करायचं आहे। तर कुणीही गडबड गोंधळ, कुणी वाईट घोषणा किंवा वाईट वर्तन कुणीही करू नये, जेणेकरून आपल्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागल असा प्रयत्न कुणीही करू नये। जे समाजकंटक हे असे करीत असतील तर आपण मराठा समन्वयकाशी संपर्क साधून या ठिकाणी त्याची दखल घ्यायची आहे आणि सर्वांना शांततेच्या मार्गाने शांत बसवायचं आहे। कुणीही रेल्वे स्टेशनवर गोंधळ करू नये, कुणीही रस्त्यावर बीएमसीच्या समोर, आझाद मैदान असेल, मंत्रालय असेल, त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे। कुणीही आंदोलनाला गालबोट लागून देऊ नये याची काळजी घ्यायची आहे। महिला मंडळींच्या बाबतीत सर्वांनी ताई म्हणूनच बोलायचं आहे आणि वर्तणूक चांगली करायची आहे, पोलिसांशी चांगली वर्तणूक करायची आहे। कोणत्याही तोंडातून शिवी बाहेर पडली नाही पाहिजे, कोणत्याही तोंडातून अपशब्द बाहेर पडले नाही पाहिजे। आणि हे मराठा आंदोलन आपलं शांततेच्या मार्गाने, भले 1 महिना आपण आंदोलन चालू, परंतु शांततेच्या मार्गाने हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे। मनोजदादांच्या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये, त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा, सर्व जिल्ह्यांमध्ये शेअर करा, संपूर्ण राज्यात शेअर करा आणि हा संदेश प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील लोकांना, आपल्या तालुक्यातील लोकांना, आपल्या मराठा समाज बांधवांना द्यायचा आहे। एवढं बोलून मी थांबतो। जय शिवराय।